उदेगांबे या मालिकेच्या 12 ऑक्टोबरच्या भागात शिवशक्तीच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. माता पार्वती यांनी सती रूपात जन्म घेतला आहे, तेही शिवद्वेषी ब्रह्मपुत्र दक्ष प्रजापती यांच्या घरात. माता पार्वती यांनी जरी सती रूपात जन्म घेतला असता तरी देखील त्यांची शिवभक्ती आणखीनच वाढलेली असते. ज्यावेळी माता पार्वती शिवलिंगावरती जलाचा अभिषेक करत असतात तेव्हा तोच अभिषेक शिव शंकर यांच्या चरणांवरती होत असतो. त्यांना जाणीव असते. त्याचनंतर सती शिवलिंगावरती बेलपत्र त्याचबरोबर फुले देखील अर्पण करते व तेच बेलपत्र फुलं ही शिवशंकरांच्या चरणांवरती असतात. सती एका मंत्राद्वारे एक बिल्वपत्र ही शिवलिंगावरती अर्पण करत असते. असे 108 बिल्वपत्र तिने शिवलिंगावरती अर्पण केलेली असतात, तेही 108 मंत्राच्या उच्चाराने. तर सर्व बिल्वपत्र आता तिथे शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर सतीला प्रश्न पडलेला असतो की इथे तर 108 बिल्वपत्र होती, परंतु इथे तिला 107च कशी काय दिसू शकतात. तेव्हा ती विचार करते की माझ्या प्रार्थनेमध्ये इतकी मोठी बाधा कशी. तेव्हा सती शिवशंकरांना प्रार्थना करते की आज 107च बिल्वपत्र तुमच्या चरणांवरती अर्पण झाले आहेत, परंतु 108 बिल्वपत्र होण्यासाठी आज मी स्वतःला तुमच्या चरणी समर्पण करते आहे. आपण तिचा स्वीकार करावा. असं म्हणत माता पार्वती ज्या सती रूपात अवतरलेल्या असतात त्या शिवलिंगाला घट्ट मिठी मारतात. तेव्हा योगमुद्रेत असलेले शिवशंकर हे डोळे उघडतात आणि सतीकडे येतात. कारण त्यांनी माता पार्वती यांना वचन दिलेलं असतं की प्रत्येक अवतारामध्ये शिवशक्ती हे एकत्रच राहतील, ते कधीही वेगळे नाहीत होणार. ज्यावेळी सतीने शिवलिंगाला घट्ट मिठी मारलेली असते त्याच वेळेस शिवशंकर स्वतः तिथे येतात. सतीने तिच्या श्रेष्ठ भक्तीने शिवशंकरांचं मन जिंकलेलं असतं. शिवशंकरांनी प्रत्यक्षात स्वतः सतीला दर्शन दिलेलं असतं आणि ज्यावेळी सती शिवशंकराला स्वयं बघते तेव्हा ती भान हरपून जाते. तर तोचपर्यंत सती महादेवांच्या पूजेमध्ये मग्न आहे ही बातमी दक्ष प्रजापतींच्या कानावरती पोहोचते आणि तेव्हा ते खूपच रागावलेले असतात. ते सतीच्या आईला प्रसूतीदेवी यांना विचारतात की सती त्या वैराग्याची पूजा करायला पुन्हा का गेली आणि तुम्ही तिला का जाऊ दिलं. तेव्हा प्रसूतीदेवी सतीची बाजू घेऊन दक्ष प्रजापती यांना म्हणतात की परंतु यामध्ये चुकीचं काय आहे. तेव्हा दक्ष प्रजापती त्यांच्यावरतीच रागावतात आणि त्यांना म्हणतात की आता हे आम्हाला आपल्याकडून शिकावे लागणार, तर की पुन्हा त्याच गोष्टी तुम्हाला नव्याने शिकवाव्या लागतील. तेव्हा प्रसूतीदेवी या हात जोडून दक्ष प्रजापती यांची माफी मागतात. तर दक्ष प्रजापती त्यांना म्हणतात की स्मशानातली राख अंगाला लावून फिरणारा तो बैरागी, तर त्याला सर्वजण नुसता देव नाही तर महादेव मानतात. तेव्हा प्रसूतीदेवी दक्ष प्रजापती यांना सांगतात, स्वामी, सर्व विश्वाचा सर्वनाश हा त्यांच्याच हाती आहे. तरी देखील अहंकारी वृत्तीचे राजा दक्ष प्रजापती हे प्रसूतीदेवी यांना सांगतात की सर्वनाश करायला कर्तृत्व लागत नाही. या सृष्टीची निर्मिती आमच्या वडिलांनी ब्रह्मदेवांनी केली आहे, त्याचं संचलन हे विष्णू करतात आणि हा बैरागी काय करतो, असलेल्या सृष्टीचा नाश करून सर्वांगांना राख फासतो आणि आम्हाला शिवद्वेष असूनही आमची कन्या त्याचीच पूजा करते. लज्जेने आम्हाला सर्वांच्या समोर ती मान खालती घालायला लावते आणि याबद्दल प्रसूतीदेवी तुम्हाला काहीच वाटत नाही. त्यांना कितीदाही अडवलं तरी देखील त्यांची पावलं त्या बैराग्याकडेच वळतात. तिथेच राजा दक्ष प्रजापती यांचा राग अनावर होतो आणि ते प्रसूतीदेवी यांना सांगतात की याचाच सर्वात जास्त त्रास आम्हाला होतो आहे, कारण त्या वैरागी शिवापुढे आम्ही पराभूत होतो. तर इकडे शिवशंकरांनी स्वतः सती यांना दर्शन दिलेलं असतं, तेही प्रत्यक्षात. तेव्हा शिवशंकर सतीची भक्ती पाहून प्रसन्न झालेले असतात. ते तिच्या भक्तीचं कौतुक करतात. शिवशंकर म्हणतात की आज आम्ही तुमच्या भक्तीने प्रसन्न झालो आहोत. तुमचं प्रेम, तुमची भक्ती, तुमची माया
अलौकिक आहे. तुमची भक्ती आज श्रेष्ठ ठरली आहे आणि आम्ही स्वतः शिवशंकर आज तुम्हाला वचन देतो की आम्ही तुमचा पत्नी म्हणून स्वीकार करतो आहोत. तेव्हा सतीच्या डोळ्यांमध्ये अश्रुधारा येतात. त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद लहरी फुललेल्या दिसतात. जरी माता पार्वती सती रूपात अवतरल्या असल्या, जरी मानव जन्म त्याने घेतला असता, तरी देखील आता त्यांना त्यांच्या खऱ्या रूपाचा विसर पडलेला असतो. त्या कोण आहेत हे त्यांना अजूनही जाणीव नसते, परंतु शिवशंकरांना मात्र प्रत्येक गोष्टीची जाणीव असते. शिवशंकर पुढे जे महासंकट येणार आहे त्याची जाणीव आधीच सतीला करवून देतात. ते म्हणतात की पुढे येणारा काळ हा खूपच खडतर आहे. शिवशंकर पुढे सती यांना सांगतात की सती, आमची पत्नी होणं इतकंही सोपं नाही आहे. आमची पूजा ही प्रेमाच्या सुकुमार फुलांनी बांधली जात नाही. आमची पूजा ही बेलाच्या काटेरी पानांनीच संपन्न होते. सती, तुमच्या आयुष्यात देखील हे असे काटे येतील. भगवान शिवशंकर यांनी सतीला आधीच जे पुढे संकट उभं आहे त्याची जाणीव करवून दिलेली असते, परंतु सती माता पार्वतीचंच रूप असते. सती पुढे येऊन शिवशंकरांना सांगतात की स्वामी, तुमच्यासाठी बिल्वपत्र तोडत असताना जे काटे हाताला लागतात तेच मला आनंद देतात. आयुष्यभर वेदना असेल, परंतु ती भरभरून सुखही देईल. भगवान शिवशंकर स्वतः सती यांना प्रश्न विचारतात की आता हे सर्व काही बोलताना तुम्हाला जितकं सोपं वाटतं आहे ते तितकंच त्रासदायक देखील आहे, आणि तो त्रास सहन करण्यासाठी तुम्ही सिद्ध आहात का? तेव्हा सती महादेवांना उत्तर देतात की हो, निश्चितच असेन, संदेह नसावा. तर इकडे प्रसूती देवी दक्ष प्रजापती यांची समजूत घालतात. त्या म्हणतात की आपण शांत व्हावं, सतीला मी समजावून सांगेन. तेव्हा दक्ष प्रजापती प्रसूती देवींना सांगतात की समजावा तिला, तिचा ध्यास कधीही पूर्ण होणार नाही. इतक्यातच माता सती तिथे आलेल्या असतात आणि त्या दक्ष प्रजापती यांना सांगतात की आमचा ध्यास पूर्ण झाला आहे. तर ज्यावेळी दक्ष प्रजापती हे मागे वळून पाहतात तेव्हा माता सती त्यांना सांगतात की आमची तपश्चर्या आता फळाला आले आहे पिताश्री. स्वतः शिवशंकरांनी आम्हाला वचन दिले आहे की ते आमचा पत्नी म्हणून स्वीकार करतील. शिवद्वेषी असणारे दक्ष प्रजापती यांसाठी आता हा खूपच मोठा धक्का असतो. प्रसूती देवी माता सती यांना जाब विचारतात की तुमच्या पिताश्रींचं ज्याच्याशी वैर आहे त्याचीच तुम्ही पूजा बांधावीत. आजवर बालबुद्धी म्हणून मी तुझ्याकडे दुर्लक्ष करत आले, परंतु आज तू तुझ्या पिताश्रींच्या नजरेला नजर देऊन त्याच महादेवांसाठी बोलणार असशील ना, तर ही गोष्ट मी सहन नाही करणार. तेव्हा माता सती त्यांच्या मातेची म्हणजेच प्रसूती देवी यांची माफी मागतात. तर पुढे माता सती प्रसूती देवी यांना सांगतात की क्षमा करावी माते, मी आपली अवज्ञा करत नाही आहे किंवा मी आपले संस्कार देखील विसरलेले नाही आहे. आपल्याबद्दल माझ्या मनात नेहमी आदरच आहे, परंतु आपल्या इच्छेसाठी महादेवांचा कधी अनादर नाही करणार मी. आत्तापर्यंत शांत असलेले दक्ष प्रजापती माता सती यांना सांगतात की माता पिता रक्तात संस्कार उतरवू शकतात, परंतु बुद्धीत विचार नाहीत. ज्या शिवाने माझ्या पिताश्रींचं रक्त सांडलं त्या शिवाच्या अंगावरचे ते डाग कधीही धुतले जाणार नाहीत, आणि याचंच भान सती तू ठेवायला हवं होतं. त्यावेळी माता सती सांगतात की भान आहे पिताश्री, बेभान आपण झाला आहात. महादेवांनी मला स्वतः वचन दिलं आहे, म्हणजे विधिलिखित, आणि तेच वचन आपण मान्य करत नाही आहेत, आणि ते विधिलिखित बदलणं साक्षात ब्रह्मदेवांना सुद्धा जमणार नाही. तर शिवद्वेषी दक्ष प्रजापती हे माता सतींना सांगतात की हे विधिलिखित आम्ही बदलू, आम्ही काय काय करू शकतो याची कल्पना तुम्हाला नाही. माता सती दक्ष प्रजापती यांच्याकडे येतात व त्यांना म्हणतात की पिताश्री, आपल्या पराक्रमाबद्दल आम्हाला संदेह नाही, परंतु पराक्रमी पुरुषाने देखील वाहत्या वाऱ्याला मुठीत पकडण्याचा प्रयत्न करू नये. नदीला बांध तिला वाहत्या पाण्याला अडवण्याचा प्रयत्न करू नये. उलट त्यांनी हे मान्य करावं की दरी डोंगरामध्ये उगव पावलेली नदी ही त्यांच्यासाठी नसतेच, ती असते अथांग सागरासाठी, आणि ती तिथे जाऊन पोहोचते. आणि जर तिला कोणी अडवलं तर
येणारं सर्व कातळ फोडून पुढे जाऊ शकते ती. वाटेत येणाऱ्या प्रत्येक संकटांना विळखा घालून ती आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतेच. त्यानंतर माता सती दक्ष प्रजापती यांना पुढे सांगतात की पिताश्री, ही फक्त नदी आहे आणि मी तुमच्यासारख्या पराक्रमी पुरुषांची कन्या, तुमच्या इतकीच हट्टी. तेव्हा दक्ष प्रजापती हे माता सती यांना सांगतात, अवघ्या विश्वाची उलथापालथ करणाऱ्या या हातांना असले प्रवाह बदलणं कठीण नाहीये. मला असल्या कोणत्याही भाकडकथा सांगू नकोस. काहीही झालं तरी शिवासोबत मी तुझा विवाह होऊच देणार नाही. त्याची सर्व व्यवस्था आम्ही आधीच करून ठेवली आहे. असं ज्यावेळी दक्ष प्रजापती माता सती यांना सांगतात, तेव्हा माता सती सांगतात की परंतु मी अगदी मनापासून शिवशंकर यांना पती मानला आहे. तेव्हा दक्ष प्रजापती माता सतींना सांगतात की तुझ्या मान्या न मानण्याने काहीच फरक पडत नाही. उद्या तुझा स्वयंवर योजिले आहे. या असल्या बैराग्यासोबत लग्न करण्यापेक्षा इथे उद्या महान पराक्रमी शूरवीर राजे येणार आहेत. त्यांच्यासोबत तुझा विवाह इथेच होणार. देवादिकांना साक्षात तुझ्यासमोर उभं करणार आहे आणि हे स्वयंवर तुला मान्य करावंच लागेल. शिवशंकरांनी माता सती यांना पुढील संकटांची चाहूल आधीच दिलेली असते आणि त्या संकटांना तोंड द्यायला माता सती सज्ज असतात. काही जरी झालं तरी शिवशंकरांशिवाय त्यांना कोणाशीही विवाह करायचाच नसतो. तर दुसऱ्याच दिवशी राजा दक्ष प्रजापती यांनी स्वयंवरासाठी आर्यवर्तातील सर्व महान राजे, पराक्रमी शूरवीर राजे, त्याचबरोबर देवांना सुद्धा आमंत्रित केलेलं असतं. या विवाहासाठी आम्ही कोणताही पण ठेवलेला नाहीये. तुम्हाला हे ऐकून आश्चर्यच वाटेल, परंतु आम्ही आमची कन्या सती हिच्यासाठी पण ठेवला आहे. आता थोड्याच वेळात सतीचं आगमन होईल आणि सती ज्यांच्या गळ्यामध्ये वरमाला घालेल तिच्याशी तिचा विवाह होईल, असं राजा दक्ष प्रजापती यांनी तिथे सांगितलेलं असतं. तर इकडे माता सती मात्र खूपच अस्वस्थ असतात, कारण त्यांनी मनापासून शिवाला आपला पती मानलेलं असतं आणि त्याचबरोबर त्यांना मिळवण्यासाठी तिने घोर तपश्चर्या देखील केलेली असते. तर माता सती ज्यावेळी तयार होत असतात तिथे प्रसूती देवी देखील येतात. ज्यावेळी प्रसूती देवी माता सती यांना पाहतात तर त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात. माता सती आपल्या आईला प्रसूती देवी यांना विचारतात की माते, हा कसला खेळ सुरू आहे माझ्यासोबत. तेव्हा प्रसूती देवी सांगतात की बाळा सती, तुझी मनातली तगमग मला कळते आहे. तेव्हा माता सती सांगतात की नाही कळणार तुला. माते, तुला देखील वाटत असेल की मी मर्यादा सोडून वागते आहे, परंतु तुझ्याशी एक बोलू. पिताश्रींच्या विचारांचा मला आदर आहे, त्यांच्या पराक्रमाची मला जाणीव देखील आहे, परंतु यावेळी मात्र चुकतायत ते आणि त्यांच्या या चुकीमध्ये मी सहभागी नाही होणार. माते, मी महादेवांना स्वतः वर म्हणून स्वीकारला आहे. मग इथे आलेल्या दुसऱ्या कोणाच्या गळ्यात वरमाला कशी घालू मी. माता सतींना जो प्रश्न पडलेला असतो त्या प्रश्नाने प्रसूती देवी अस्वस्थ होतात. तर पुढे माता सती प्रसूती देवी समोर एक धक्कादायक निर्णय ठेवतात की जर असं काहीतरी घडणार असेल, जर मी शिवशंकरांच्या व्यतिरिक्त जर कोणाच्या गळ्यात वरमाला घालणार असेल तर हे होण्याआधी देहत्याग केलेलाच बरा. तेव्हा माता प्रसूती यांना देखील मोठा धक्का बसतो माता सती यांच्या निर्णयाचा. तेव्हा प्रसूती देवी माता सती यांना समजावतात. त्या सांगतात की असा वेडा विचार नाही करायचा सती. तर माता सती विचारतात की मग मी काय करायचं आहे. तेव्हा प्रसूती देवी सांगतात की तुला आता तुझ्या मनाला मुरड ही घालावीच लागेल सती. तेव्हा माता सती विचारतात की माते, ही गोष्ट इतकी सोपी असते. तेव्हा प्रसूती देवी माता सती यांना समजावतात. त्या सांगतात की स्त्रीसाठी कोणतीही गोष्ट सोपी नसतेच सती. स्त्रीला प्रत्येक वेळी स्वतःच्या मनाची समजूत घालावी लागते. तरी देखील माता सती प्रसूती देवी यांना सांगतात की मी समर्पित आहे, परंतु महादेवांना, आणि हा माझा दृढ निश्चय आहे. तेव्हा माता प्रसूती सांगतात की ठीक आहे, जर तुझा अढळ विश्वास आहे की महादेव आणि तुझा विवाह हा विधिलिखित आहे तर ते विधिलिखित कधीच बदलणार नाही. तुझा विवाह महादेवांशीच होईल. या श्रद्धेने बाळा तू पुढे जा.
असं प्रसूतीदेवी माता सती यांना सांगतात. काही वेळांनी प्रसूतीदेवी यांनी माता सती यांना स्वयंवराकडे आणलेलं असतं. जिथे स्वयंवर योजलेलं असतं त्या ठिकाणी माता प्रसूतीदेवी यांनी माता सती यांना घेऊन आलेले असतात. परंतु माता सती यांच्या मनाची चलबिचल ही सुरूच असते. त्या हे स्वयंवर कसं थांबवतील आणि त्याचबरोबर दक्ष प्रजापती यांना कसं सांगतील की त्यांना वर म्हणून महादेवच हवे आहेत, हे अजूनही त्यांना उमगलेलं नसतं. माता सती ज्यावेळी इकडे तिकडे पाहत असतात तेव्हा दक्ष प्रजापती त्यांना म्हणतात की तू कोणाला शोधते आहेस हे आम्हाला समजलं आहे. त्या वैराग्याला देखील आम्ही आमंत्रण केलं आहे. ज्यावेळी दक्ष प्रजापती हे समोर येऊन त्या मूर्तीवरचं कापड हटवतात तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. तर दक्ष प्रजापती सर्वांनाच सांगतात. त्याचबरोबर माता सतीला म्हणतात की घे तुझा तो बैरागी, त्याला मी द्वारपाल म्हणून इथे उभा केला आहे. तेव्हा माता सती यांना खूपच वाईट वाटतं. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की द्वारपाल म्हणून शिवशंकरांची जी मूर्ती त्यांनी उभा केलेली असते तिथेच आता माता सती या प्रार्थनेद्वारे आपल्या हातातील वरमाला त्या मूर्तीच्या गळ्यात घालतात आणि प्रत्यक्षात तिथे शिवशंकर अवतरित झालेले असतात. त्याचनंतर शिवशंकर सर्वांच्या समोर सर्वांच्या साक्षीने माता सती यांना आपल्या पत्नी म्हणून स्वीकारतात. परंतु हा निर्णय तिथे दक्ष प्रजापती यांना मान्य नसतो.